तर मच्छी मार्केटमधून आम्ही आणलेले कोलंबी आणि मोदकं आणि गीर, तर असे प्रकार झालेले आहेत. जेवढे मच्छी आणली ना तसे असे केलेले आहेत, म्हणजे कोलंबी आणि गीर सुक्के बनवलेत आणि मोदकं आहेत ना हे अशी फ्राय केली, एकदम छान क्रंची झालेले होते. त्याला अजून दुसरं नाव पण आहे पण मला एवढं माहिती नाही. आईने भाकऱ्या वगैरे केलेल्या, भात आणि रस्सा आणि ही मच्छी सुक्की. तर सगळे जेवायला बसलो आणि संध्याकाळी अमोल बोलले बाहेर राऊंड मारून येऊया, आणि भाऊंची गाडी तर होती, तर ते बोलले चल तुला जेटी दाखवून येतो, कारण श्रीवर्धनमध्ये जेटीचं काम चालू आहे. झाले वर्ष किती, पण तेव्हा मध्ये यायला जमत नाही. हे बघा आपण आलेलो आहोत बंदरावर, जिथे ह्या साईडला लेफ्ट साईडला ना लिलाव होत होता, पण अमोल बोलले आपण जेटीचं बघू आणि मग लिलावाचा व्हिडिओ करूया. तर इथे खूप साऱ्या अशा गाड्या लागलेल्या होत्या लिलावासाठी आणि फिरण्यासाठी. संध्याकाळ झालेली, लोक काय काम वगैरे झाले की फिरायला येतात, तसेच आम्ही आलेलो. हे ना लाटांचा जो मारा असतो ना ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी त्यांनी हे असे मोठमोठे दगडी लावलेले आहेत. ह्यालाही काय बोलत असतील पण मला माहिती नाही आहे. तर हे इथे लावलेलं म्हणजे अर्धा समुद्र आतपर्यंत हे काम केलेलं आहे. हे बघा, आणि हे समोर आहे ना जो डोंगर, तो ना मगरीच्या आकार आहे बघा. तोंड आहे आणि मागे पूर्ण शरीर आहे बघा, पूर्ण मगरीचा आकार आहे हा. हे बघा, भरती होती, पाणी ना खूप होतं. सोबत ना अर्णवला घेऊन नाही आलो, अन्वीला घेऊन आलेलो. अन्वीलाही आणायचं नव्हतं कारण ती व्हिडिओ बनवून देत नाही, पण जसं गाडी निघाली ना की तशी मागे लागते. ह्या साईडला जेवढे होते ना ते कोळी बांधवांच्या होड्या होत्या, ज्या आता काही दिवसांनी बंद होतील आतमध्ये जायला, जसा पावसाळा चालू होईल तसा. आणि लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पूर्ण समुद्र, तो असा ना यू-टर्न मारलेला आहे आणि मधून जेटीचं दाखवलेलं आहे त्यांनी. तर या साईडला एवढं समुद्राचं पाणी नव्हतं, पण राईट साईडला खूप होतं. ते इथे ना अन्वी आणि तिच्या पप्पांचे मोजमाप चालू होती. अन्वी ना काउंट करत होते हे दगडी किती आहेत ते. तर छान वाटलं. जेव्हा जीटी प्रॉपर तयार चालू होईल ना तेव्हा आता बघू आपण व्हिडिओ करून. बरेच पुढे आलेलो आम्ही, खूप पुढे आलेलो. ह्यांना म्हटलं आता बस झालं, जास्त पण पुढे नको, कारण तिथे ना नोटीस बोर्डवर लिहिलेलं होतं फक्त कोळी बांधवच व पुढे जाऊ शकतात, बाकी पर्यटक किंवा प्रेक्षक हे ना नाही आहे. तर जास्त पुढे न जाता एवढेच आम्ही व्हिडिओ कॅप्चर केल्या. खूप छान वाटत होतं, पण ह्या बांधकामामुळे किंवा हे जे प्रोजेक्ट आहे त्यामुळे पण कसं माहिती आहे, काही गोष्टी सोयीस्कर होतात, पण ह्याच्यामध्ये ना खूप बदलाव झाला आहे समुद्रामध्ये. हे आता मी लग्नाला 12 वर्ष झाले ना, तर पूर्ण नोटीस केलेलं आहे. तर इथे अन्वीला मज्जा येत होती, लाटांचा आवाज येत होता ना ते. इथे किती शांत समुद्र आहे बघा, आणि ह्या साईडला ना एकदम खवळलेलं समुद्र वाटत होतं, छान वाटत होतं. गरमही होत होतं आणि वाराही होता. तर आम्ही थोडाफार व्हिडिओ केला आणि इथून आम्हाला जायचं होतं परत मार्केटमध्ये. तर इथे बाबा आणि लेक दोघांची मस्ती चालू होती. तिला डान्स करायचा होता, थोडाफार केला. आम्ही ना खालच्या साईडला स्कूटी लावलेली आणि पुढे चालत चालत आलेलो होतो. हे ना एवढ्या जोरात लाटा आपटत होते ना, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होती. आणि इथे पुढे आलो ना, आज ना कोलंबी मला अख्ख्या मार्केटमध्ये लिलाव दिसत होती, आणि आम्ही पण कोलंबीच बनवलेली होती, म्हणजे मार्केटमध्ये कोलंबी खूप आली. तर हे बघा, हे अशा पाटल्याच ना 200-250 रुपयाला होत्या, पूर्ण भरलेल्या. पण आम्ही काय आणलेल्या होत्या. ह्यांचा लिलावाचा प्रकार पण वेगळाच होता. तो एकदा कधी रिलॅक्समध्ये आलो ना तर करू, कारण आता अन्वी होती ना जास्त वेळ आम्ही थांबलो नाही. अर्णव तर इथं उभाच राहिला नसता, कारण तो नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे तुला वास आला तरी वॉमिटिंगसारखं करतो तो. जेवण काय 2 टायमाचं आम्ही एकदाच करतो ना, त्याच्यामुळे परत जाऊन करायची गरज नाही. आणि हा आहे रात्रीचा व्ह्यू. आम्ही रात्री 9 वाजता बरोबर बीचवर आलेलो. पाणी एवढं होतं ना, म्हणजे हे बघा लाटा कुठे येऊन टेकत होत्या, एवढं पाणी होतं. कदाचित
भरती ओहोटीचा वेळ असतो. पण हे जे बांधकाम झालेलं आहे ना, कदाचित त्यामुळे समुद्राच्या इफेक्ट झालेला आहे. म्हणजे कुठल्या साईडला टर्न वगैरे मारतात ना, त्या प्रकारे इथपर्यंत पाणी आहे बघा. जर एवढं पाणी आत्ताच आहे तर पावसाळ्यात किती असेल. म्हणजे अमोलाने हे बोलत होते, कारण पावसाळ्यात ना पाणी बाहेर यायचं पण त्यावेळी समुद्र आतमध्ये असायचा. यावेळी समुद्रच पूर्ण टोकाला लागलेला आहे. हे बघा किती. तर चला, ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.